आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघ यांच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालय यांनी महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत. गोकुळवर प्रशासक नेमण्याच्या निर्णयाला विरोध करत काही संचालकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणावर सुनावणी करत न्यायालयाने राज्य सरकारला येत्या 90 दिवसांच्या आत गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. याआधी निवडणूक किमान 6 महिने पुढे ढकलण्याबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने थेट 90 दिवसांची मुदत निश्चित केल्याने निवडणूक लांबणीवर टाकण्याच्या शक्यतांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान या निर्णयानंतर आमदार सतेज पाटील यांनीही आपली प्रतिक्रिया दिली असून या आदेशामुळे गोकुळच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं दूध उत्पादक म्हणून आम्ही स्वागत करतो. जे षडयंत्र रचलं होतं प्रशासकाच्या माध्यमातून या गोकुळवर ताबा मिळवायचा ते हाणून पडलेलं आहे आणि निश्चितपणे गोकुळचा दूध उत्पादक यामध्ये सकारात्मकरित्या उद्याच्या निवडणुकीमध्ये सहकार्य करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. आम्ही सातत्यानं म्हणत होतो की 1200चा निकाल लवकर लावून या संस्था मतदानास पात्र करून ज्या पात्र असतील त्यांना पात्र करून ताबडतोब निवडणुका घ्या. कारण की शेवटी मतदानाचा हक्क हा राहणं अत्यंत गरजेचं आहे. घाई गडबडीत राज्य शासनानं जो कायदा त्या ठिकाणी केला, शेवटच्या दिवशी अधिवेशनात ताबडतोब प्रशासक नेमण्याची कारवाई झाली. अगदी 4 वाजता प्रशासक साताऱ्यावरून डायरेक्ट पोचतात. हे सगळा गौड बंगाल होता आणि मला वाटतं एक दूध उत्पादकाला कोल्हापूर जिल्ह्यातला दिलासा मिळाला असं म्हणायला हरकत नाही. साधारणपणे तसे 125 दिवस लागतात निवडणुकीला, परंतु कदाचित 90 दिवसाचा प्रोग्राम करत असताना पुन्हा सरकार सुप्रीम कोर्टमध्ये जाऊन 10-15 दिवस वाढवून घेऊ शकतं. हा निर्णय कोणाला चपराक आहे? नाही, सरकारलाच आहे. म्हणजे आज महायुतीतले घटक त्या ठिकाणी प्रशासक कुणी आणला? सरकारनं आणला. त्यामुळं हा निर्णय निश्चितपणे त्यांच्यासाठीच या ठिकाणी आहे आणि म्हणून आम्हाला आनंद आहे एका गोष्टीचा की आम्ही निवडणुकीला सामोरं जाऊ शकतो. उद्या भविष्यकाळात काय होतो आणि कुठल्या पद्धतीनं जातो म्हणून मी परवा देखील सांगितले की आम्ही समविचारी जे येतील त्यांच्याबरोबर आम्ही आघाडी करू. नाही, मी तर माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे की माझ्याबरोबर गोकुळ वाचवण्यासाठी जे लोक येतील, गोकुळ वाढवण्यासाठी जे लोक येतील त्यांना घेऊन आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत. पक्षीय राजकारण हे आमची इच्छा आहे की पक्षीय राजकारण या कुठल्याही संस्थांमध्ये असू नये ही आमची भूमिका त्या ठिकाणी. कारण की 5.5 लाख शेतकरी यामध्ये आणि म्हणून आता उलट्या बाजूनं काय करतात मला माहित नाही, परंतु माझी भूमिका स्पष्ट आहे. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.